नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण चहासाठी व हळदीच्या दुधात वापरता येईल असा चविष्ट आरोग्यदायी सुंठाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 100 ग्रॅम सुंठ स्वच्छ करून घेतले आहे। 20 ग्रॅम लवंग, मिरे व हिरवे वेलदोडे घेतले आहेत। 1 जायफळ, 2 मसाला वेलची व थोडी दालचिनी घेतली आहे। प्रथम आपण सुंठ असे बारीक करून घेऊ। असे तुकडे करून आपण खलबत्त्यात थोडे फोडून घेऊ। इथे मी लोखंडी खलबत्ता घेतला आहे। त्यात मी आता सुंठ असंच फोडून घेते। अशा प्रकारे सर्व सुंठ आपण बारीक करून घेऊ। अशा प्रकारे मी सुंठ, जायफळ व दालचिनी असे खलबत्त्यात जाडसर कुटून घेतले आहे। इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता आपण हिरवे वेलदोडे टाकून थोडे 2 ते 3 मिनिट असे भाजून घेऊ। आता मिरे टाकते, लवंग, मोठी वेलची, कमी आचेवर आपण असं हलवून भाजून घेऊ। छान 2 ते 3 मिनिटं छान भाजून झाले आहे। मसाल्याचा छान सुवास सुटला आहे मस्त। आता मी गॅस बंद करून ताटात काढून घेते। गरम कढईत मी आता दालचिनी पण टाकते, जायफळ व ही जाडसर सुंठाची पावडरही टाकून घेते आहे। गरम कढईत आपण आता फक्त परतवून घेऊ। हे 1-2 मिनिटं असं गरम कढईत परतवून घेऊ। भाजल्याने छान चविष्ट लागतो असा मसाला। भाजलेले साहित्य मी ताटात काढून घेते आहे। गार झाले की आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ। इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। त्यात आता आपले गार झालेले मसाल्याचे साहित्य टाकून घेऊ। सुंठ टाकते। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून झाले आहे। आता आपण छान बारीक करून घेऊ। सुंठाचा मसाला मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून झाला आहे। छान पावडर झाली आहे। रंगही सुरेख आलाय मस्त। मसाल्याचा सुवास दरवळतोय छान घरात। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। मसाला काढून घेते आहे। त्या गार झाला की आपण बाटलीत भरून ठेवू शकतो। छान वर्षभर टिकतो हा मसाला। चहा, हळदीचं दूध किंवा आपल्याला गवती चहा, तुळशीचा काढा करायचा असेल त्यावेळी पण आपण हा मसाला वापरू शकतो। चहासाठी, हळदीच्या दुधासाठी सुंठाचा मसाला तयार झाला आहे। पावसाळ्यात व हिवाळ्यात असा मसाला घरात करूनच ठेवावा, खूप उपयोगी पडतो। तर मग आपण पण या पद्धतीने सुंठाचा मसाला घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।